आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे 4थे साहित्य संमेलन वेंगुर्ला येथे संपन्न झाले। यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली। विद्यार्थी, साहित्यप्रेमी व नागरिक यांचा सहभाग मोठा होता। कोणत्याही विषयावर चांगले लिहा, चांगले अभ्यासपूर्ण मांडा, हा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल। तुमच्यानंतर सुद्धा तुमची पुस्तके इतरांना आनंद देतात। आज माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तकाचे मराठी अनुवादन केले। त्यामुळे माझ्यानंतरही माझी आठवण अनेकांना येणार। कादंबरी किंवा कविता आठवण जिवंत ठेवणारी प्रक्रिया आहे, असे उद्गार माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पुस्तकाच्या मराठी अनुवादिका व बेळगाव कर्नाटक येथील ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका माधवी शानबाग यांनी वेंगुर्ला येथील आनंदयात्री 4थ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना काढले। अग्निपंख पुस्तक अनुवादन पुस्तकातील अनुभवही उलगडले। जयवंत दळवी नगरी साई मंगल कार्यालय येथे संमेलन पार पडले। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सन्माननीय माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर शानबाग मॅडम यांच्या शुभ हस्ते मायेची शाल श्रीफळ गुलाब पुष्पाणी मानपत्र त्यांना प्रदान केले जाते। त्यांच्या साहित्य चळवळीला आनंद यात्रेचा आजीव सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण, आजीव सदस्य अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण, सल्लागार अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण। काही कविता व लेख वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। साहित्यिक चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना ते प्रोत्साहित करत कोकण मराठी साहित्य परिषदचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ते जनजागृती करत असतात। साने गुरुजी कथामाला वर्गाचे आयोजन करून ते चालवत असतात। जी उत्स्फूर्त साथ दिली, प्रतिसाद दिला, ती बघितल्यानंतर माझा म्हणजे एक वेगळाच मला अभिमानानं भरून आला आणि आम्हाला त्या दिंडीमधून खूप प्रेरणा मिळाली। या दिंडीनंतर आज आपलं हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।